तोटे तोटे. किंवा प्रदूषणाचा भाग बघत होतो. हो. सुरुवातीपासून थोडीशी एक ओझरती माहिती देतो. बघा काय बघितलं आपण चालेल. सुरुवाती. उद्योगांचे प्रकार, टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज असं आपण बघितलं. त्याच्यामध्ये मुख्य तीन: हा. लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि मोठे मध्यम उद्योग. मोठे होते. बरोबर. आणि त्याच्यानंतर काही प्रकार बघितले. त्याच्यामध्ये सुद्धा तीन प्रकार: प्राथमिक उद्योग, द्वितीयक उद्योग आणि तृतीयक तृतीय उद्योग. पिढी. बरं, अशा प्रकारचे. पहिला जो होता शेती आधारित होता, दुसरा त्याच्यावर प्रक्रिया शेतीमालावर करणार. करणारा होता आणि तिसरा होता तो मोठे. सेवा देणारा होता. असे तीन प्रकार ते बघितले. रिपीट केल्यामुळे काय होईल, तुमच्या लक्षात राहील आणि हो हो. परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रदूषण वगैरे बघितलं. आता आज आपल्याला बघायचा आहे हा पहिल्या मॉड्यूल मधला पहिला पॉइंट आपला संपला, काइंड्स ऑफ इंडस्ट्रीज. आता दुसरा जो बघायचा आहे, काय बघायचा आहे त्याच्यामध्ये, वर्क स्ट्रेस इन इंडस्ट्रीज. काय बघायचं आहे? वर्क स्ट्रेस, कामाबाबतीत ताणतणाव किंवा कर्मचाऱ्यांचे ताणतणाव, अशा स्वरूपामध्ये आपल्याला हा दुसरा भाग त्या ठिकाणी बघायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपण बघा, गेल्या वर्षी आपण ताणतणावाविषयी सगळ्या व्याख्या व्यवस्थित सविस्तर अशा बघितलेल्या आहेत. सगळं स्वरूप सविस्तर असं बघितलेलं आहे. परंतु एक दोन व्याख्या आपण बघूयात थोडक्यात, एक ओझरती नजर टाकूयात. त्याच्यानंतर आपण कामातील ताणतणाव कोणकोणते आहेत, त्याचे सोर्स काय आहेत, ते आपल्याला पुढे बघायचं आहे. किंवा उद्योगामध्ये कामाचा ताण किंवा वर्क स्ट्रेस इन इंडस्ट्रीज असा आपला पॉइंट आहे. ठीक आहे. सर्वच व्याख्या न बघता आपल्याला एक दोन व्याख्या थोड्याशा बघायच्या आहेत. बघा, कारण या वर्क प्लेस स्ट्रेसशी संबंधित असल्यामुळे त्या बघायच्या आहेत. तर एक बघायची आहे, एखाद्या परिस्थितीतील मागण्या व उपलब्ध साधनसामुग्री यामध्ये असमतोल निर्माण झाल्यानं शरीराची जी अवस्था होते तिला तणाव असे म्हणतात. आता हीच व्याख्या का बघितलेली आहे आपण, तर ती वर्कर्सना, एम्प्लॉईजना लागू पडणारी आहे. का? तर एखाद्या कामाच्या ठिकाणी भरपूर अशा मागण्या असतील, भरपूर असं वर्क असेल आणि आपल्याकडे वेळ कमी असेल, तर तिथं मात्र काय होतं, सगळी धांदल उडून जाते. त्यासोबत आणखीन एक असं म्हणता येईल बघा, तणावाची जी परिस्थिती आहे तिला काय म्हणता येईल किंवा कसं स्वरूप आहे असं म्हणता येईल. तर तणाव ही अशी परिस्थिती आहे जी नेहमीच्या कार्यामध्ये व्यत्यय आणते. काय करते? नेहमीच्या कार्यामध्ये व्यत्यय आणते किंवा दैनंदिन जीवनामध्ये व्यत्यय आणते. म्हणजे काय थोडक्यात, जर समजा एखादा व्यक्ती ताणतणावाखाली असेल, तर तो दैनंदिन रोजचं जे काम आहे ते पार पाडण्यामध्ये थोडासा असमर्थ होतो किंवा दैनंदिन जीवनातील कामामधला समतोल जो आहे तो सुटतो. का सुटतो? तर लक्ष केंद्रित करणं ही जी गोष्ट आहे ती तणावामुळे काय होते, कमी होते. फोकस करणं, एखाद्या गोष्टीवरती फोकस करणं, ह्या गोष्टी त्या ठिकाणी मॅटर करतात. त्याच्यामुळं त्यासोबत आणखीन काय सांगता येईल बघा, तर असंतुलन निर्माण करणाऱ्या किंवा जुळवून घेण्याच्या क्षमतेवर भार टाकणाऱ्या, असंतुलन निर्माण करणाऱ्या म्हणजेच काय, अतिरिक्त कामामुळं किंवा इतर अडचणींमुळं किंवा इतर कारणांमुळं असंतुलन निर्माण झालंय आणि ते असंतुलन आपण जुळवाजुळव त्याच्याशी करू शकत नाही. आणि ही न करता आलेली जुळवाजुळव त्याच्यामुळं काय होतंय की म्हणजे जुळवाजुळव करण्याच्या क्षमतेवर भार येतो आणि अशा घटनांना व्यक्तीने दिलेला सामान्य किंवा विशिष्ट प्रक्रिया म्हणजे स्थान होय, असं सुद्धा एका शास्त्रज्ञाचं मत आहे. जिवार्डो नावाचा एक जो मानसशास्त्रज्ञ आहे. ठीक आहे. बघा, या दोन व्याख्या आपल्याला या ठिकाणी पुरेशा आहेत. त्याच्यानंतर आपल्याला
उद्योगधंद्यामधील कामासंदर्भातील ताणतणाव वेगवेगळे असे बघायचे, स्वरूप त्यांचं बघायचं आहे. तर त्याच्यात कोणकोणते आहेत बघा. थोडक्यात सगळे एकदा सांगतो, त्याच्यानंतर आपण एक एक सविस्तर त्याची माहिती घेऊया. सगळे सांगताना लिहून जरी घेतला तरी चालतं. पहिला जो प्रकार आहे तो मतभिन्नता आहे. म्हणजे बघा, हे सगळे सांगण्याची गरज का? तर परीक्षेमध्ये जाताना फक्त एवढे सगळेच्या सगळे माहीत असले तरी बस झालं. म्हणजे मतभिन्नता म्हणले की मग त्याच्यामध्ये आपल्याला सविस्तर मांडता येतं. किंवा कामाचं ठिकाण, बाबा कामाच्या ठिकाणी संदर्भात आपण काय बोललो होतो, काय केलं होतं, तर ते सुद्धा त्या ठिकाणी मांडता येतं. आणि त्याचप्रमाणे सगळे एकदा मी सांगतो बघा काय काय आहेत. एक आहे, पहिलं जो आहे मतभिन्नता. दुसरा आहे कामाचे ठिकाण. तिसरा आहे संघटनात्मक तणाव. हा. चौथा आहे पाळीतील बदल. पाचवा आहे जास्त काम. सहावा आहे कमी काम. त्याच्यानंतर सातवा आहे संरचनात्मक बदल. त्याच्या पुढचा आहे निर्णयात्मक सहभागित्व. निर्णयात्मक सहभागित्व. त्याच्यानंतर पुढचा आहे संघटनात्मक नेतृत्व. आणि त्याच्या पुढचा आहे अंतर्गत कलह. त्यासोबत आणखीन त्याच्या पुढचा एक आहे संघटनेची कार्यक्षमता. त्यासोबत आणखीन एक आहे संलग्नतेचा अभाव. एकूण किती झाले? ठोसर सर किती झाले एकूण? 13 झाले, 13. 13 झाले का? बरं, ठीक आहे. बघा, मतभिन्नता, कामाचे ठिकाण, संघटनात्मक तणाव, पाळीतील बदल, जास्त काम कमी काम, संरचनात्मक बदल, निर्णयात्मक सहभागित्व, संघटनात्मक नेतृत्व, अंतर्गत कलह, संघटनेची कार्यक्षमता आणि संलग्नतेचा संलग्नतेचा अभाव. असे वेगवेगळे हे पॉइंट्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला सविस्तर आता बघायचं आहे. तर मतभिन्नता याच्या बाबतीत काय सांगता येईल? तर बघा, एखादं कार्यालय आहे किंवा तुम्ही कर्मचारी जरी असलात तरी तुम्हाला ते लक्षात येतं पटकन. बघा, हम्म. म्हणजे काय, एखादं कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या विचाराचे लोक वावरत असतात. किंवा अधिकारी सुद्धा. आता समजा एक अधिकारी असेल किंवा दोन अधिकारी असतील किंवा तीन असतील, तर त्या तिन्हीचे विचार सुद्धा वेगवेगळे असतात. बरोबर आहे? मग त्या मतभिन्नतेमुळं काय होतं की कर्मचारी, समजा एखाद्यानं ते काम पूर्ण केलं आणि एखाद्या अधिकाऱ्याला तो दाखवला, तर तो ठीक म्हणतो, परंतु दुसरा अधिकारी काय म्हणतो की हे असं नाही, हे चुकीचं झालंय. बरोबर आहे? किंवा तोच तेच काम तिसऱ्यानं बघितलं की काय म्हणतो, हे असं असतंय का कुठं, हे असं करायचं नसतंय, असं वेगळ्या स्वरूपामध्ये त्याला करायचं आहे असं म्हणतो. म्हणजे काय, ह्या अधिकाऱ्यांची वेगवेगळी मतं किंवा सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेगवेगळी मतं याच्यामुळं सुद्धा त्या कर्मचाऱ्यावरती ताण येऊ शकतो. मग त्याला प्रश्न पडतो नेमका की नेमकं कुणाच्या मतानुसार आपल्याला काम करायला पाहिजे, कुणाच्या मतानुसार आपल्याला गेलं पाहिजे. म्हणजेच आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की कामाच्या ठिकाणी विविध लोकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात आणि अशा अपेक्षांमुळे सुद्धा त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची हे होते. त्यासोबत आणखीन पुढे काय म्हणले बघा, एखादा वरिष्ठ कंपनीत बघा आता ह्याच्याबद्दल काय म्हणले, अनैतिक काम करण्यास सुद्धा प्रवृत्त करतात. म्हणजे काय, समजा एखादा प्रामाणिक व्यक्ती आहे, परंतु आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांमुळं किंवा एखादा अनैतिक अधिकाऱ्यामुळं, तर त्या नैतिक असणाऱ्या चांगल्या मार्गाने काम करणाऱ्या
त्या कर्मचाऱ्यावरती सुद्धा तो काय करतो, बर्डन आणतो की बाबा तू हे असं कर आणि त्याच्यातले मला एवढे दे, तू तेवढे घे, असं सुद्धा त्या ठिकाणी होत असतं. मग ही जी गोष्ट आहे ती ह्या चांगल्या कर्मचाऱ्याला खपत नाही. त्याला वाटतं की आपण काहीतरी चुकीचं करतोय असं त्याच्यामध्ये मनामध्ये या गोष्टी चालत असतात आणि शेवटी या गोष्टी ताणतणावाला कारणीभूत ठरतात. त्यासोबत आता बघा, याच्यामध्ये उलट सुद्धा काही जणाला होऊ शकतं बघा, की अधिकारी हा करणारा म्हणजे लाच वगैरे घेणारा असेल किंवा अफरातफरी करणारा असेल आणि त्या अधिकाऱ्यामुळं इतर कर्मचाऱ्यांना पण तशा सवयी लागल्या अफरातफरी करायच्या. परंतु झालं काय, की अशा अधिकाऱ्याची बदली झाली आणि दुसरा नवीन अधिकारी आला आणि त्याला ह्या अशा गोष्टी चालत नाहीत. मग होतं काय, पूर्वी जे हे केलेलं असतं ह्यानी व्यवस्थित कामे केलेली नसतात, पैशाचा सगळा घोळ केलेला असतो. मग हा जरा थोडासा कठीण अधिकारी आला की मग यांची परत त्यामुळं सुद्धा त्यांच्या मनावरती एक प्रकारचा ताण येऊ शकतो. बरोबर आहे का? किंवा तुमच्या कर्मचारी जर आपण असाल तर अशा स्वरूपाचा कधी अनुभव वगैरे तुम्हाला आलेला आहे का? सांगता येईल का काही? आर्थिक विषयासंबंधीचा नाही आला, हा पण हा कार्यशैली, हा 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 कार्यशैलीची जी पद्धत आहे, म्हणजे हम्म जी शैली आहे कामाची, हम्म ती कदाचित त्याचं जे कल्टिवेशन झालं त्या व्यक्तीचं लहानपणापासून, हम्म हम्म आणि हम्म त्याच्यावरती त्याचे जे संस्कार झाले तसं तो घेऊन जातो. आणि तो हम्म. सगळ्यांसोबत जुळेलच असं होत नाही, ते ट्यूनअपच होत होत नाही बऱ्याच वेळा असं होत नाही. बरोबर आहे. कामाची आपली पद्धत, आपल्या कामाची पद्धत ही अधिकाऱ्याला आवडेलच असं नाही, किंवा इतर लोकांचे मन वेगवेगळे असतात त्यासारखं तिथं होतं. ठीक आहे. त्यासोबत पुढचं जे बघायचं आपल्याला, कामाचे ठिकाण म्हणजे काय. आता बघा, कामाच्या ठिकाणी समजा खेळती हवा, स्वच्छ प्रकाश किंवा वेगवेगळ्या सुविधा. आता सुविधामध्ये काय म्हणता येईल, की स्वच्छ पाणी पिण्यासाठी म्हणा. सहसा आता अलीकडे जार वगैरे असल्यामुळं सगळीकडे स्वच्छ पाणी मिळतच आहे. पण त्यासोबत काही ठिकाणी टॉयलेटची वगैरे असुविधा असते आणि विशेष करून स्त्री कर्मचाऱ्यांसाठी. त्यासोबत मग अशा ठिकाणी मात्र त्यांना त्रास जाणवतो. आणखीन काय सांगता येईल, मोठ्या प्रमाणावर आवाज असतील. समजा खूप ट्रॅफिकचा एरिया आहे आणि अशा ठिकाणी आपलं कार्यालय आहे. किंवा आणखीन एक उदाहरण काय देता येईल इथं, तर खूप मोठी कंपनी आहे आणि कंपनीमध्ये मोठमोठाले आवाज, वर्कशॉप वगैरे असतात बघा असे. आणि अशा ठिकाणी कर्कश आवाजाच्या ठिकाणी त्याचं कामकाज आहे, तर त्या कर्कश आवाजाचा परिणाम सुद्धा त्याच्या मनावरती होत असतो. त्यासोबत समजा तिथं जर स्वच्छ हवा नसेल, आता जसं की आपण तिथं उदाहरण कशाचं देऊ शकतो, सिमेंट कारखाना असेल किंवा आणखीन याचं उदाहरण देऊ शकतो, मेडिसिनचे जे कारखाने आहेत, वेगवेगळ्या गोळ्या औषधं वगैरे बनवणारे, त्याच्यामध्ये सुद्धा एक वेगवेगळे वास, म्हणजे घाण वास आपण घेऊ सुद्धा शकत नाही, अशा प्रकारचे वास सुद्धा त्या ठिकाणी असतात. आणि अशा वासाचा परिणाम सुद्धा त्याच्यावरती होत असतो सहजच बघा. किंवा आपण साखर कारखाना जरी असला तर मळी असते बघा, मळीचा वास येत असतो आणि इतका तो तीव्र असतो की तो आपल्याला, समजा एखाद्या आपण गाडीमध्ये प्रवास करतोय आणि एखाद्या गावाहून आपण जातोय, की साखर कारखाना ओलांडून आपल्याला ते गाव आहे, जाताना तो वास यायला लागला की पटकन आपली गाडी इथून कधी निघून जाईल असं आपल्याला होतं. पटकन आपण आपलं नाक धरतो. म्हणजे किती त्रासदायक आहे बघा ते. किंवा शरीरावरती तर परिणाम झालाच, मनावरती सुद्धा त्याचा परिणाम झाला. बरोबर आहे. मग आपल्याला साधं 5 मिनिटाचा 1-2 मिनिटासाठीचा तिथला प्रवास आपल्याला नकोसा वाटतो, पटकन जावा वाटतो निघून. मग त्या ठिकाणी राहणारे कर्मचारी जे आहेत,
किंवा त्या कारखान्यामध्ये काम करणारे कर्मचारी असतील, त्याच्यावरती परिणाम होईल का हो अशा दुर्गंधीचा, अशा होणार वासाचा ना. परिणाम त्यांच्यावरती निश्चितच सुद्धा निश्चितच होणार. त्याच्या होणार? संवेदना बोथट होतील बऱ्यापैकी. हा 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 हा. संवेदना पण बोथट होतात. सायन्सचा नियम आहे तो पण बघा. एकच जर वास आपण एखाद्या ठिकाणी घेत असेल तर तो नंतर एक तासभरानंतर तो वास आपल्याला जाणवत नाही, असं आहे. पण सुरुवातीला जाणं म्हणा किंवा वारंवार त्या ठिकाणातून जाणं येणं असेल तर त्याच्यामुळं सुद्धा त्याचा परिणाम त्या ठिकाणी होतो. किंवा विषारी वायू, जसे की मेडिकल इंडस्ट्रीज असतील त्या ठिकाणी सोडले जाणारे विषारी वायू, त्याचा सुद्धा परिणाम त्याच्यावरती होणार आहे. परंतु सिमेंट कारखान्यासारखे जे आहेत त्याचा तर निश्चितच परिणाम त्याच्यावरती होणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे याचा सुद्धा परिणाम त्या कर्मचाऱ्यावरती होत असतो. त्यासोबत बसण्याची व्यवस्था म्हणा, उठण्याची व्यवस्था म्हणा, अशा गोष्टी असतील किंवा ते काम करण्याचं ठिकाण आपल्या घरापासून खूप दूर असेल किंवा त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला गाड्यांची वगैरे जुळवाजुळव होत नसेल किंवा अगोदरच त्या ठिकाणी आपल्याला जाऊन बसावं लागत असेल, म्हणजे गाडी वेळेवर मिळत नाही, अशी कारणं सुद्धा त्या ठिकाणी तिथल्या ताणतणावासाठी कारणीभूत ठरतात. आणखीन काय म्हणलंय बघा, अशा खराब वातावरणामुळं शारीरिक आणि मानसिक संतुलन त्या ठिकाणी बिघडू शकतं असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर काय आहे कामाच्या ठिकाणानंतर? संघटनात्मक तणाव. संघटनात्मक तणाव म्हणजे काय म्हणता येईल? आता याच्या नावातच आहे बघा, संघटनात्मक. संघटनेतील संबंध व्यवस्थित नसतील तर, म्हणजे काय, कोणाचे संबंध, कसे संबंध? तर संघटनेमध्ये बघा, संघटना म्हणलं की एक व्यक्ती येत नाही. किंवा जसं की आपण उद्योगांचे वेगवेगळे प्रकार बघितलं. आता मोठे उद्योग जे होते तिथं कसे 500 कर्मचारी आपण म्हटलं, किंवा लहान उद्योगामध्ये कमी, लहान कार्यालयामध्ये कमी, आणि घरच्या म्हणजे लोगोमध्ये तर एखादा दुसरा असं ते त्या ठिकाणी स्वरूप होतं. परंतु संघटना म्हटलं की अनेक लोक त्या ठिकाणी येतात आणि सहकर्मचारी. अनेक लोक एकत्र आले की काय होतं, गट पडतात. आता समजा पहिल्या प्रकारामध्ये काय सांगितलं, समजा अधिकारी 2-3 असतील, कोण सचिव आहे, कोण चेअरमनच आहे, कोण अधिकारी म्हणून आहे, बरोबर आहे. तर असे वेगवेगळे अधिकारी आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची वेगवेगळी मतं, आणि त्याच्यामुळं आपली जुळवाजुळव होत नव्हती तिथं, किंवा त्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचं काम त्यांना हवं होतं. परंतु आता इथं काय आहे, वेगवेगळे कर्मचारी, आणि होतं काय बघा, तर कोणाची काम करण्याची पद्धत वेगळी असते, कोणाची वेगळी असते. मग ज्यांना जशी आवडते तशा काम करणाऱ्या लोकांचा एक समूह तयार होतो. तशा काम करणाऱ्या लोकांचा एक समूह होतो. म्हणजे समविचारी. हां, असे वेगवेगळे समूह तयार होतात, म्हणजे किंवा गट तयार होतात. 2 गट तयार होतात. एक फेवरमधला, आता त्याच्यामध्ये सुद्धा अधिकाऱ्याच्या फेवरमधला एखादा गट असतो. म्हणजेच काय, त्या अधिकाऱ्याला सपोर्ट करणारा तो गट असतो. बरोबर आहे. किंवा त्या अधिकाऱ्यानं सांगितलेलंच ऐकणारा गट असतो. किंवा आणखीन एक दुसरा अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्यांना जे सांगतील ते हे न ऐकणारा असतो. किंवा त्यांच्या फेवरमधला दुसरा गट असतो. मग रजा वगैरे मागायला गेले की हा अधिकारी काय आपल्या फेवरमधल्या लोकांनाच रजा देणार. दुसरा आला की मग त्या लोकांना मात्र रजा वगैरे न देणं, टाळाटाळ करणं, किंवा त्याला काम जास्त लावणं, आणि आपल्या फेवरमधल्या लोकांना कामाची तेवढी कठोर हे न करणं, जसं करेल तसं करेल अशा स्वरूपाची हे ठेवणं, आणि इतरांना म्हणजे त्रास देणं, अशा गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी घडतात. सिनियर म्हणजे आणि ज्युनियरचा पण गट असतो. हां, राईट, बरोबर आहे. सीनियर आणि ज्युनियर. त्यासोबत मग ह्याच्यात काय होतं बघा, सीनियर लोक जे असतात ते ज्युनियरला पळवायचं बघतात. बरोबर आहे. पळवायचं म्हणजे बाहेर नाही, तर कामासाठी. म्हणजे त्याच्याकडून काम करून आपले घेणं. काम त्यांच्याकडे
काय काय? आपले काम पण त्यांच्याकडनं करून घेतात म्हणलं. हा, असं असं बरोबर आहे. आपली कामं पण त्यांच्याकडनं करून घेणं. आणि आणखीन एक ह्याच्यामध्ये काय होतं बघा, की हा सिनियर ज्युनियर जो असतो, जर समजा एखाद्या सिनियरनं त्याला काम लावलंय, म्हणजे त्याला माहित नाही त्याचं काय काम आहे. बरोबर आहे. त्याला माहित नसल्यामुळं मग दुसराच सिनियर एखादा येतो आणि त्याला म्हणतो, की "हे तुझं काम आहे का? तू करतोयस. हे तुझं काम गाडी नाही. टाकून देतो. करू नको." बरोबर आहे. असं म्हणतो. मग ठीक आहे. तरी पण हा नवीन असल्यामुळं करतोच. मग त्याच्यानंतर आणखीन काय होतं, मग हा जो सिनियर आहे तो काय करतोय, समजा दुसऱ्या एक 2-3 सिनियरनी ह्याला कामं लावलेली आहेत आणि त्या कामापासून ह्याला काय करतोय, मागे खेचण्याचा प्रयत्न करतोय किंवा "तू करू नकोस, ते तुझं काम नाही." म्हणजे ह्याच्या चांगल्यासाठी सांगतोय का? नाही नाही. नाही, बरोबर आहे त्याचं ते. याचं कामच नाही ते, किंवा हा एक वेगळ्याच पदाचा आहे हा व्यक्ती आणि दुसऱ्या पदाची कामं हा करतोय. हे बरोबर नाही, चूकच आहे. पण बघा, मग ह्यानं काय केलेलं असतं, की याला मदत केलेली असते, की "बाबा हे तुझं नाही, हे तुझं आहे, हे असं कर, हे तसं कर." आणि आणखीन एक काय तिथं होते बघा गोष्ट, ज्यावेळी ह्याचं काम येतं, म्हणजे आपल्याला जो सपोर्ट करणार आहे त्याचं, मग तो काय करतो, त्याच्या कामासाठी पण ह्या ज्युनियरला घेण्याचा प्रयत्न करतो. आपलं काम. मग होतं काय? मग दुसरे सिनियर येऊन त्याला काय म्हणतात, की "हे तुझं काम आहे का? हम्म. हे तू करू नकोस." असं पण त्या ठिकाणी होतं. म्हणजे बघा, मग आता जातीचे पण गट पडतात सर. याच्यामध्ये द्विधा मनस्थिती कशी होते बघा त्या व्यक्तीची, की आता ह्या व्यक्तीनं 3-4 वेळेस ह्याला मदत केलेली असते. 3-4 वेळेस मदत केलेली असते. बरोबर आहे. मग ह्याला हम्म. काय होतं, की आता ह्याचं काम करायचं म्हणल्यावर त्याची थोडीशी मर्जी राखावी लागणार असते. बरोबर आहे. नवीन असतो. हम्म. त्याच्यामुळं थोडंसं म्हणजे नेमकं नाराज कोणाला करायचं? नाराज कोणाला करायचं नाही. कोणाला दुखवायचं, कोणाला दुखवायचं नाही. या अशा गोष्टींमध्ये तो काय ज्युनियर जो आहे अडकून पडतो. कोणाची कामं करायची, कोणाची करायची नाहीत. ह्या सगळ्या द्विधा मनस्थिती त्याच्यामध्ये चालू असते आणि एक वेगळ्याच प्रकारचा ताण त्याच्या पुढे निर्माण होत असतो. त्यासोबत म्हणजे बघा, हा जो व्यक्ती होता तो इतरांची कामं करू नको म्हणून सांगत होता. परंतु ज्यावेळेस ह्याच्यावरती कामाचा लोड येतो त्यावेळेस तो त्याला पण सांगतो. म्हणजे हे मात्र काय आहे तिथं चुकीचं आहे. हम्म. बरोबर आहे का? हा दुसऱ्याची करू नको म्हणून सांगतोय. पण मग आपलं पण त्याला सांगायला नकोय. आपलं मत तशा नियमामध्ये मग कसं बसतं? यानं पण याचं काम याला सांगायला नको आहे. बरोबर आहे का? पण तसं न होता मग सगळेजणच त्याच्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. ठीक आहे. आणखीन पुढे काय म्हटलंय बघा, गटबाजी करणं, आपल्या गटानुसार चालणं किंवा पुढे जाणाऱ्यास आडपाय घालणं. म्हणजे काय? समजा एखादं शासकीय कार्यालय आहे किंवा कुठलं तरी कार्यालय आहे. नवीन गेलाय हा. नवीन गेलाय किंवा जुना असेल. तर होतं काय बघा, जुन्या लोकांना सगळं कळत असतं, माहीत असतं, की कसं टाळाटाळ करायची असते, काम कसं करायचं असतं, किती करायचं असतं, ओव्हर करायचं असतं का नाही, हे सगळं माहीत असतं. तेच त्यांच्या त्या चाकोरीमधून ते जात असतात. 5-6 जण चाललेले आहेत तेच त्यांच्या चाकोरीमधून. परंतु एक नवीनच आलाय आणि काय करतोय, हे अ, काम जितके करायला पाहिजे त्याच्यापेक्षा काम करून आणखीन जास्त काम करतोय आणि वाहवाही मिळवतोय. वाहवाही मिळवतोय. मग होतं काय? मग बघा, दुसऱ्या कर्मचाऱ्यांना हा एकटा जास्त काम करत असल्यामुळं काय होतं, दुसऱ्या कर्मचाऱ्यांना बोलणं खावं लागतं. बघा, तो आता तर नवीन आलाय, इतकं काम केलंय त्यानं. मग नंतर काय होतं, की हे दुसरे कर्मचारी काय करतात, "काय बाबा लय हुशार झाला तुम्ही. एवढं काम केलं. आम्ही 40-40 वर्ष झालं आम्ही ड्युटी करतोय. पण आम्हाला अजून जमना गेले." म्हणजे टोमणे मारतात. हा. तुझं काय बरोबर. चौकात पुतळा बांधणार नाहीत. हां, हां. नाही, त्याच्यात तुम्ही त्याच्यात गोष्ट अशी आहे की हां, काम करणाऱ्या व्यक्तीची धारणा जर पक्की असेल की मी हां, कशासाठी काम करणार आहे, मग त्याच्यावर हां. याचा परिणाम होत नाही. परिणाम होतो तो बरोबर. त्या मार्गाने जाऊ शकतो.
हा 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 जाऊ शकतो. पण काय रेस समजा एक आणखीन एक गोष्ट अशी असते. वातावरणानुसार माणसामध्ये बदल होतो ना. हम्म. हे जुने काय करतात त्याला करू देत नाहीत. हे एवढं कुठं करायचं असतंय काय म्हणतात. हो थोडं थोडं करायचं असते. लय करायला बाबा तुम्ही म्हणणार त्याला असं. म्हणजे उद्देश कसा आहे की ह्याला पुढे जाऊ द्यायचं नाही. आपल्या सोबतच चलावं तर आपल्या सोबत किंवा आपल्या माग हा. असं त्यांचा उद्देश असतो. नाहीतर म्हणजे मग पेचात अडकून द्यायचं. काम करणाऱ्याला पण दाबणे तिथं हम्म. असं त्या ठिकाणी असतं. आता समजा नवीन PSI आलाय, नवीन IPS आलाय, नवीन मोठा अधिकारी आलाय असं त्या ठिकाणी मग तो लयच आता बघा अधिकाऱ्यामध्ये सुद्धा कसं आहे लय अति कठोरपणा पण चांगला नाही आणि हा. अति मृदूपणा मवाळपणा पण. मृदूपणा पण चांगला नाही. दोन्ही गोष्टी त्याच्याकडे असायला पाहिजेत. अति कोणतंही झालं की मग तिथं त्याची माती बरोबर करतात बाकीचे सगळेजण त्रास मिळून. होतो. त्रास होतो. हो. सगळेजण मिळून त्याची फार कठीण परिस्थिती असते. हा राईट. आता म्हणजे मी कसं आहे 27 वर्ष अधिकारी होतो, ते लक्षात आलं सगळं. म्हणजे बघा अति कठोर असेल तर ह्यांना सवय नसते अगोदर. म्हणजे एवढं कठोरपणा सगळे पालन करण्याची सगळ्या गोष्टी पालन करण्याची मग सगळेजण बरोबर डाव आखतात असं होतं. आमच्या इथं सुद्धा एक असा डॉक्टर होता. वैद्यकीय अधिकारी होता तो. आणि पूर्वी सगळं ढिलं होतं कामकाज. परंतु ज्यावेळेस हा नवीन नवीन आला त्यावेळी इतकं कठोर केलं. ठीक आहे पण त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं होतं की तो खूपच घालून पाडून बोलायचा किंवा आपल्या समोर किती वयस्कर व्यक्ती आहे असं त्याला त्याचं भान नाही. वयस्कर व्यक्तीला सुद्धा अरे जारे इरे तुरे असं बोलायचा तो. त्याच्यामुळं ते खटकलं सर्वांना. खटकलं आणि फक्त 6 महिन्याच्या आतच त्याला सस्पेंड केले सगळेजण गुट करून. बघा असं पण त्या ठिकाणी घडू शकतं. म्हणजे अधिकाऱ्यांना असं असायला पाहिजे की अति जास्त पण नको ना आणि अति कमी पण नको. दोन्ही गोष्टी सांभाळून त्यानं कर्मचाऱ्यांना सांभाळता आलं पाहिजे. हम्म. म्हणजे त्यासोबत कायदा, नियम, स्थानिक परिस्थिती आणि भौगोलिक परिस्थिती या सर्व गोष्टीचा विचार करून प्रशासन चालवायचं असते. या गोष्टी करून आता बघा खूप जुने लोक असतात 40-40, 50-50 वर्ष काम केलेले असतात आणि हे असलं काहीतरी बोलायला लागलं की मग ते खूपच कठीण जातं त्या ठिकाणी. ठीक आहे बघूया आणखीन पुढे काय म्हटले बघा. कुठपर्यंत आलोय आपण. पाळीतील गट बदल. गटबाजी करणे हा भाग बघितला. त्यासोबत पुढे जाणाऱ्या साडपाय घालणे हा सुद्धा बघितला. किंवा आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये अशी सांगता येते की एखाद्याला जर रेस जिंकायची असेल तर काय करायचं. आपण तर जास्त पळायचं किंवा जो जास्त पळतोय त्याला पाडायचं. रेस जिंकायची असेल तर असा प्रकार सुद्धा कामांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये दिसून होतो. येतात. पुढे जाणाऱ्याला पुढे जाऊ द्यायचे नाही. म्हणजे अपेक्षा अशी असते की मी एवढा मोठा माणूस एवढी वर्ष माझी ड्युटी झाली आहे आणि हा आता आलेला कुठं माझ्या पुढे निघून जातोय हे त्याला खपत नाही. त्याच्यामुळं त्याला आडपाय घालण्याचा प्रयत्न सर्वजण मिळून करत असतात. त्यासोबत आणखीन पुढे काय सांगितलं बघा. अनेकदा कामगाराला विविध अधिकाऱ्यांपुढे त्यांच्या कामांचा अहवाल द्यावा लागतो आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे वेगवेगळे कायदे वेगवेगळे नियम त्याला पाळावे लागतात. आणि हम्म. याच्यामुळं काय होतं या सगळ्या वरल्या एकंदरीत सर्वच गोष्टींमुळं तो ताणतणावाखाली जात असतो आणि मग पुन्हा त्याचं लक्ष त्या कामांमध्ये लागत नाही. लक्ष कामांमध्ये लागत नसलं की काय होतं काम व्यवस्थित होत नाही. काम व्यवस्थित होत नाही परत आणखीन अधिकाऱ्यांचं त्याला बोलणं खावं लागतं. म्हणजे एक प्रकारचं सर्कल तिथं निर्माण होते. बरोबर आहे. मग अधिकाऱ्यांचं परत बोलणं खाल्लं की काय होतं परत ह्याचं मन खिन्न होतं परत तो दुःखी होतो. परत मग जे काम करायचंय ते कामावरती त्याचं लक्ष राहत नाही. परत कामामध्ये चुका होतात. मग परत आणखीन काय होतं आणखीन बोलणं खावं लागतं. परत डिप्रेशन मध्ये जातो. म्हणजे हे एक प्रकारची सर्कल त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामधून कर्मचाऱ्यांनी सावरणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. आणखीन पुढे काय म्हणले बघा. पाळीतील बदल म्हणजे त्या ठिकाणी शिफ्ट असतात बघा. शिफ्टवर कर्मचारी काम करतात. सकाळची वेगळी दुपारची वेगळी रात्रीची वेगळी सतत शिफ्ट बदलणारे असतात.
सकाळी आणि दुपारची असेल तर ठीक आहे, पण रात्रीची जी शिफ्ट असते त्याच्यामुळं थोडं कर्मचाऱ्यांना त्रास त्या ठिकाणी होऊ शकतो. स्त्री कर्मचारी असेल तर त्या ठिकाणी तिला तर आणखीनच त्रास. म्हणजे कसं, जर समजा रात्री 9 ते अशा पण ड्युट्या असतात, रात्री 9 ते सकाळी 7 किंवा सकाळी 7 ते दुपारी 12 अशा पण असतात. म्हणजे सकाळी 7 वाजता जायचंय, म्हणजे गाडी कुठून भेटणार आहे, कसं जायचं, बस मिळणार आहे का, ऑटो मिळणार आहे का, किंवा सगळ्याकडेच टू व्हीलर असेल का, असणार नाही. किंवा मग पतीला सोबत घेऊन जावं लागणार आहे, पतीला, मुलाला, कुणाला तरी सोबत घेऊन जावं लागणार आहे. म्हणजे अशा गोष्टी सुद्धा तिथं ऍड होतात. किंवा रात्री 9ला जर तिथं जायचं असेल ड्युटीला, तर मग 9ला सुद्धा गाड्याचा प्रॉब्लेम असतो. अशा विविध गोष्टी त्या ठिकाणी त्रासदायक ठरणाऱ्या असतात. आणि अनसेफ प्रवास हा एक महत्वाचा बिंदू स्त्री कर्मचाऱ्यांसाठी तिथं ताणतणाव निर्माण करणारा असतो. त्यासोबत आता मुख्य याच्यात सांगायचं असं आहे की पाळीतील बदलामुळे नेमकं काय बदल घडतो, तर रात्रपाळीची जी कामं असतील त्यावेळी काय होतं, तर रात्रभर काय होते, झोप होत नाही. झोप होत नाही, मग ती झोप आपल्याला पूर्ण करावी लागते, पण पूर्ण होत नाही. बघा, शरीर बरोबर आपलं जितकं लागतं ते पूर्ण करून घेत असतं. रात्री जर झोप झालेली नसेल तर दिवसा आपल्याला झोप यायला लागते, ते पूर्ण त्याची कॅपॅसिटी करून घ्यायचा प्रयत्न करत असतं. पण होतं काय बघा, आपण जर दिवसा झोपलं तर घरातली झोपू देतात का हो? नाही नाही. म्हणजे काय, झोपू देणं हा विषय वेगळा. समजा तो रात्रपाळी करून आलाय म्हणून एखाद्या खोलीमध्ये तो निवांत झोपलेला आहे, पण जर समजा किंवा सहज सकाळी आपण जास्त वेळ झोपावं म्हणलं तरी आपल्याला झोपता येत नाही. का हो? रात्रीचं वातावरण वेगळं असतं, ते झोपेसाठी अनुकूल असतं. बरोबर आहे. आपल्या घरातले पण लोक झोपलेले असतात आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातले, गल्लीतले, गावातले सगळे झोपलेले असतात. आणि ते वातावरण कसं असतं, शांत असतं आणि झोपेसाठी अनुकूल असतं. पण समजा आपण रात्री जास्त वेळ 2 वाजेपर्यंत जागरण केलेलो आहोत आणि रात्री झोपलोय, परंतु आपण असं ठरवलं की सकाळी लवकर उठायचं नाही, उशिरा उठायचं, 11 वाजता उठू आपण असं ठरवलं. पण होतं काय, सकाळी 7 वाजल्यापासूनच मग लोक उठायला चालू करतात, खाकरा खाकरी करतात, गुळण्या करतात, तोंड धुतात. एक एक जण तर असं तोंड धुतात की पूर्ण गल्लीला आवाज जाईल असं तोंड धुतात. बरोबर आहे. म्हणजे हे आवाज जे आहेत ते निर्माण होतात. मग कोण भांड्यांचा आवाज, बोलण्याचा आवाज, झाड झुड, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात. आणि आपण समजा 11ला जरी उठायचं ठरवलेलं असलं तरी आपल्याला नाइलाजानं 7लाच उठावं लागतं. बरोबर आहे. मग अशी परिस्थिती जर तो कर्मचारी रात्रपाळीचा असेल तर त्याला रात्रभर काम केल्यामुळं मग दिवसा तो झोपण्याचा प्रयत्न करेल. जर समजा घरातल्यांनी सांभाळून घ्यायचं ठरवलं की बाबा हा आपला रात्री काम करून आलाय, झोप द्या आता निवांत, वाजवा वाजवी काही करू नका, निवांत झोपू द्या, तर होतं काय, मग आपल्या घरातील लोक गप्प बसतील, वाजवा वाजवी करणार नाहीत, आवाज करणार नाहीत, सांभाळतील थोडं. परंतु गल्लीतले ऐकतील का हो? नाही ना. गल्लीतले ऐकणार नाहीत. किंवा आज आपल्या आजूबाजूच्या परिसरातले, म्हणजे सकाळचं वातावरण कसं आहे, पोषक नाही झोपेसाठी, पोषक नाही किंवा अनुकूल नाही, त्याच्यामुळं त्याची दिवसा झोप होणार नाही. मग परत दुसऱ्या शिफ्टला त्याला कामाला जावं लागतं. मग हे झोपेचं चक्र बिघडतं. किंवा समजा तो 2 दिवस सकाळचं काम केलोय आणि तिसऱ्या दिवशी रात्रीचं काम करतोय, परत आणखीन 1 दिवस सकाळचं केलाय, परत दुसऱ्या दिवशी रात्रीचं करतोय. म्हणजे झोपेचं सुद्धा एक प्रकारचं चक्र असतं, नियमित कंटिन्युअस असं चक्र असतं. ह्या वेळेला झोप येते, ह्या वेळेला आपण उठत असतो. परंतु काय होतं, ह्या डिस्टर्बन्स झाल्यामुळं अवेळी, म्हणजे झोपेच्या नियमिततेमध्ये सुद्धा बदल होतो. मग काय होतं, समजा आज रात्रपाळी करून आलेला असेल, दिवसा नाही जरी झोपलं तरी रात्री झोपण्याचा प्रयत्न केला तर मग ते डिस्टर्बन्स काय होतं की रात्री पण त्याला झोप लागत नाही. असं पण काही काही जणाला होतं. म्हणजे झोपेच्या समस्या निर्माण होतात, झोपेच्या समस्या निर्माण होतात. आणि एक दिवस जर झोप व्यवस्थित झाली नाही तर दुसऱ्या दिवशी काय त्रास होता, तो कशात डोकं मन काय लागत, दुखणं. पचन पचन चिडचिड होते, पचनशक्ती बिघडून जाते.
कशात मन लागत नाही, काम करावंसं वाटत नाही, कारण ती शरीराची पूर्तता झाल्याशिवाय शरीर व्यवस्थित काम करत नाही. मग असं जर सतत होत होत गेले की मग त्याचा परिणाम त्याच्या शरीरावरती होतो आणि मनावरती होतो. म्हणजे एक प्रकारचा तणावच त्याच्या जीवनामध्ये निर्माण होतो. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, अशा पाळीतील बदलाच्या ताणामुळं चिडचिड होणं, राग निर्माण होणं, एकाग्रता कमी होणं, लक्ष न लागणं, आळस, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसून येतात. त्यासोबत आणखीन दुसरी गोष्ट काय होते, अशा पाळीतील सतत बदलामुळं कामगाराच्या त्यांच्या वैयक्तिक जीवनावरतीही त्याचा परिणाम होतो. कौटुंबिक जीवनावरती किंवा कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा विस्कळीतपणा येतो असं म्हटलेलं आहे. आता बघा काही काही ठिकाणी 24 तास सेवा असतात. बरोबर आहे. वैद्यकीय सेवा असतील, मेडिकलच्या असतील, अशा ठिकाणी मात्र मग सुट्टीच भेटत नाही. काय होतं, कसलीच सुट्टी भेटत नाही. सण असला तरी जावं लागतं. राखी पौर्णिमा राहू द्या, गणपती बसू द्या, दिवाळी असू द्या किंवा आणखीन काय असू द्या, त्याला ड्युटीला हजर त्या ठिकाणी व्हावं लागतं. मग हे सण तर मग साजरे, आता कुटुंबात बघा, आपला एखादा व्यक्ती जर नसेल, कामावर गेलेला असेल, तर सणामध्ये आज सण साजरे करताना सगळेजण एकत्र असले तर छान वाटतं. आणि एखादा नसेल तर मग त्याचा परिणाम सहजच आपल्या मनावरती कुठं ना कुठं होऊन जातो. किंवा आणखीन एक याच्यामध्ये असं सांगता येतं बघा, की एक एक कर्मचारी असे असतात की सकाळी दिवस निघाय गेले म्हणजे सूर्य उजळायला गेले की रात्री सूर्य मावळ्यावरच घरी येतात. म्हणजे काय काय आलं त्याच्यामध्ये, त्याचा प्रवास आला, त्याचं काम आलं आणि त्याचा परत परतीचा प्रवास आला. जाण्याचा प्रवास, कामाचे तास आणि येण्याचा प्रवास, अशामध्ये सगळा दिवसच पूर्ण त्याचा संपून गेला. दिवस उजळायला जाणे आणि दिवस मावळायला घरी येणे. मग काय होईल हो? घरातील सहसंबंध म्हणा किंवा घरी त्याला वेळ देता येणार नाही. बरोबर आहे. आपल्या मुलासाठी, पत्नीसाठी, घरच्यासाठी, आई वडिलांसाठी, म्हणजे कमी वेळ त्याला देता येईल. आता रात्री काय करणार आहे माणूस, किंवा समजा आता हे ठीक आहे कुटुंबासाठी, पण फक्त कुटुंबच, समाजामध्ये जीवन जगताना फक्त कुटुंबच आपल्याला सगळ्या गोष्टी पुरवतं असं नाही. तर आपले मित्र असतील, मैत्रिणी असतील, यांना पण आपण वेळ कधी ना कधी थोडाफार द्यायला पाहिजे. मग मित्र वगैरे फोन करतात गप्पा मारण्यासाठी, बोलण्यासाठी, येण्यासाठी. मग असं होतं की आपण त्याला म्हणतो की मला वेळच नाही, मला वेळच नाही. मग तो मित्र पण काय करतो, 5-7 वेळेस फोन करतो, भेटण्याचा प्रयत्न करतो. पण अशी एक वेळ येते की मग तो मित्र फोनच करायचं सोडून देतो. होतं का असं? मग असे, होतं ना. मग असं काय होतं, मित्र दुरावतात किंवा नातेवाईक आहेत, नातेवाईकांनी सुद्धा कुठल्या तरी कार्यक्रमाला बोलवले किंवा कुठल्या तरी सणाला बोलवले, मग आपण गेलं पाहिजे. नाहीच गेलं तर मग काय होतं, मग पुन्हा बोलवायचंच बंद करतात. तो आला नाही म्हणून परत त्याच्या कार्यक्रमात हे जात नाहीत. हे तर जाणारच नाहीत. आणि काय होतं, पुन्हा बोलवायचंच बंद करतात. मग त्याचा सुद्धा परिणाम त्याच्या डोक्यावरती होतो. आता बघा, मुख्य पॉइंट काय आहे इथला, पाळीतील बदल किंवा याचा वेळेचा अभाव, हा सुद्धा काय आहे त्या कर्मचाऱ्यासाठी ताणतणावाचा विषय आहे. त्यासोबत बघा, कुटुंब असेल किंवा मित्र असतील किंवा समाज असेल, यांना वेळ दिला तरच ते सुद्धा आपल्याला वेळ देतात. बरोबर आहे. हम्म. मग बघा, पूर्वी एक हे होतं बघा, संडेचे वडील किंवा फक्त एकच दिवस, रविवारचा दिवस म्हणजे बघा, एक लहान लेकरू असायचं, त्यांचं गोष्ट होती का धडा होता की मला आठवत नाही, पण एका सरांनी सांगितलेलं होतं, एवढं आठवतंय. म्हणजे काय सांगितलं होतं की सकाळी लवकर जातात तेव्हा मूल झोपलेलंच असतं आणि रात्री उशिरा येतात तेव्हाही मूल झोपलेलंच असतं. मग होतं काय बघा, की त्या मुलाला त्याचे वडील दिसतातच फक्त रविवारी.
म्हणजे संडे फादर असं काय तर त्याची गोष्ट काय तर अशी होती. म्हणजे आपल्या मुलाला सुद्धा तो तितकासा वेळ ते देऊ शकत नाही. मुलाबाळांना वेळ देऊ शकत नाही. म्हणजे याचं कुठंतरी मुलांच्या मनावरती सुद्धा परिणाम करणारं असतं आणि याचं कुठंतरी पालकांच्या, आई-वडिलांच्या मनावरती सुद्धा परिणाम करणारं असतं. तर आताचं सध्याचं तर वातावरण असं आहे, की दिवसा वडील कामाला जातात किंवा बघा दोघं जरी कामावर जर असतील तर म्हणजे कसं यांची शिफ्ट वेगळी, स्त्रीची शिफ्ट वेगळी, पुरुषाची शिफ्ट वेगळी. तो घरी आला की ही बाहेर जाते, ही घरी आली की तो बाहेर जातो किंवा दोघेही एकदाच बाहेर जातात, दोघेही एकदाच घरी येतात. म्हणजे काय, आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी ती वेळ देऊ शकत नाही. म्हणजे बघा मग याचा परिणाम शेवटी कसा असतो, की मग तो मुलगा सुद्धा खूप मोठा होतो, शिकतो, परदेशात निघून जातो. मग आई-वडील परदेशात जाणं हे चांगली गोष्ट आहे किंवा आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये तो राहतोय शहरामध्ये ते पण चांगलंच आहे. चांगल्या मोठ्यावरती पदावरती आहे. परंतु आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतो. असं कधी घडत असेल हो? कारण त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंगच निर्माण झाली नाही जिव्हाळ्याची, प्रेमाची, आपुलकीची, मायेची. आता बघा काही-काही जण काय करतात, लहानपणीच बोर्डिंग स्कूल वगैरे मध्ये टाकतात. म्हणजे त्या मुलाला लहानपणापासूनच आई-वडिलांपासून दूर राहण्याची सवय आहे. बरोबर आहे का? तशी त्याला सवय आहे. मग त्याला जिव्हाळा, प्रेम, माया, आपुलकी अशा गोष्टी त्याला लहानपणापासूनच चिकटल्या नाहीत. तर मग म्हातारपणी कशा चिकटतील हो? बरोबर आहे का? हम्म. हं. मग म्हातारपणी काय वाटतं, आपला मुलगा जवळ असायला पाहिजे आपल्या. त्याने आपलं सगळं बघितलं पाहिजे. आपल्या गोष्टी सगळ्या बघितल्या पाहिजेत. मग अशा वेळी पण मग तो दूरच राहतो. याच्यामध्ये मग चूक कोणाची ठरते? कोणाची ठरेल बरं? आई वडिलांनी त्याला योग्य वेळी वेळ दिला नाही म्हणून त्यांची बी ठरते ना. त्याच्यामुळे तो देत नाही. कारण त्याला बरोबर ते आहे. जिव्हाळा संस्कारच राहत नाहीत ना तसे. हां. मायेचा स्पर्शच झाला नाही त्याला. तर हम्म. मग तो तसाच दुरावेल, लांब होत जाईल. म्हातारपणी सुद्धा तो जवळ येणार नाही. अशा सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या त्या ठिकाणी घडताना दिसून येतात. वेळेचा अभाव सुद्धा त्या ठिकाणी आहे. त्यासोबत नंतर आणखीन काय सांगितले बघा, जास्त काम. आता हा तर मुख्य घटक आहे बघा. काम आपल्याला जितकं शक्य आहे, ते तर आपण करणारच आहोत. परंतु अतिरिक्त जर काम असेल किंवा समजा एक उदाहरण आपण असं देऊ शकतो, एखादी शाळा आहे, 8वी पर्यंत शाळा आहे, 5 शिक्षकांची आवश्यकता आहे, परंतु आहेतच 2 शिक्षक. तर मग काय होईल हो? काय परिणाम दिसून येईल? चिडचिडपणा वाढतो. चिडचिडेपणा वाढतो. का? हम्म. कामामध्ये कशामुळे? पुन्हा कामाचं प्रमाण वाढल्यामुळे कामात असं म्हणजे अचूकता राहत नाही. चुका होण्याची काम जास्त शक्यता. काम जास्त आणि वेळ कमी. हम्म. याच्यामुळं चिडचिडेपणा त्या व्यक्तीचा वाढू शकतो. चिडचिडेपणा वाढलाय म्हणजे काय झालाय? तर कामाचा ताण त्याच्यावरती आलाय. म्हणजेच काय? आपण सुरुवातीलाच एक व्याख्या पाहिली होती. तणावाची परिस्थिती म्हणजे काय? तर आपण दैनंदिन जीवन किंवा दैनंदिन कामकाज व्यवस्थित न करणं, व्यवस्थित न पार पाडणं म्हणजेच तणावाची अवस्था असं आपण त्या ठिकाणी म्हटलेलं हम्म. होतं. त्यासोबत आणखीन काय होतं बघा, व्यस्त प्रमाण वेळेचं, काम जास्त, वेळ कमी असं. त्यासोबत कार्यक्षमता, कार्यक्षमता कमी आहे आणि जास्त काम आहे. हा सुद्धा परिणाम करणारा घटक आहे का? त्यासोबत काम पूर्ण करताना उत्पन्नाचा दर्जाही विचारात घेतला जातो. म्हणजे काय? वेळ कमी असेल आणि काम जास्त असेल, तर क्वालिटीचं काम होतं का हो? नाही होत. क्वालिटीचं काम होत नाही. किंवा अतिरिक्त कामाची जर अपेक्षा असेल, तर क्वालिटीच्या कामाची अपेक्षा सोडून द्यायला पाहिजे. हम्म. पण जर तुम्ही अतिरिक्त पण कामाची अपेक्षा करताय आणि क्वालिटीच्या पण कामाची अपेक्षा करताय, हे दोन्ही गोष्टी मात्र तिथं साध्य होणार नाही. तुम्ही टार्गेट पूर्ण करण्यासाठी खूप वेळ देऊन पटपट काम करताय.
टार्गेट पूर्ण झालं तरी ते क्वालिटीचं होत नाही. मग क्वालिटीचं नाही झालं की मग परत तिथं काय होतं, बोलणं ऐकावं लागतं. बरोबर आहे. अशा गोष्टी सुद्धा तिथं जास्त कामामुळं परिणाम करणाऱ्या त्या ठिकाणी असतात. आता पुढे एक आहे कमी काम. याचा कसा ताण निर्माण होईल एखाद्या व्यक्तीवरती किंवा कर्मचाऱ्यावरती? बघा, काही काही कार्यालय अशी आहेत की कुठंतरी 1 तासभराचं काम असतं आणि पूर्ण दिवस रिकामा असतो. असं पाहिले का कधी? असते ना. बघा, खूप कमी काम, अतिशय कमी काम. याच्यामुळं सुद्धा काय होतं, मग दिवसच जात नाही. 10 ते 5 वेळ आहे. कधी तर एखादा काम येतं, कधी तर एखादा क्लायंट वगैरे म्हणजे तिथल्या कामाच्या स्वरूपानुसार एखादा व्यक्ती येतो, एखाद्याला दुसरा येतो. 5-10 मिनिटांमध्ये काम होतं. मग पूर्ण दिवस याचा जात नाही. एकतर मोबाईल बघत वेळ घालवणे किंवा मोबाईल बघून बघून पण माणूस थकतो. किती वेळ बघायचा मोबाईल तर? 5 तास तर बघू शकत नाही, 8 तास बघू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजेच अतिरिक्त असलेला जो वेळ आहे, तो कसा घालवायचा याच्यामुळं सुद्धा त्या व्यक्तीवरती तणाव निर्माण त्या ठिकाणी होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्या पुढचा कुठला आहे? संरक्षणात्मक बदल. संरक्षणात्मक नाही, संरचनात्मक. संरचनात्मक आहे ना? बदल म्हणजे काय? आयटी क्षेत्र समजा, याच्यामध्ये आपण उदाहरण कशाचं देऊ शकतो? आयटी क्षेत्रातलं देऊ शकतो. कॉम्प्युटर इंजिनियर्स असतील, बरोबर आहे. किंवा मग याच्यामध्ये काय होतं, वेगवेगळे सॉफ्टवेअर डेव्हलप होतात, बरोबर आहे. आणि काय करावं लागतं, मग त्यांना आता समजा एखाद्या कंपनीने जर एखादी गोष्ट लॉन्च केली, अपडेट गोष्ट लॉन्च केली, तर इतर कंपन्या, आता समजा सॅमसंगची कंपनी आहे आणि त्या कंपनीनं 5G लॉन्च केलं, बरोबर आहे. तर मग इतर कंपन्यालाही करावं लागणार आहे. इतर कंपन्या सर समजा 4G विकत असतील तर काय परिणाम होईल हो? त्यांचं मार्केट डाऊन होईल ना पूर्ण. बरोबर आहे. त्यांचं मार्केट काय होणार आहे? डाऊन होणार आहे. मागणी पुरवठ्याचं असंतुलन होईल. हा, म्हणजे काय आहे, संरचनात्मक बदल म्हणजे काय? तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी येणं आणि वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आल्यामुळं मग तिथल्या कर्मचाऱ्याला त्या टेक्नॉलॉजी शिकाव्या लागणार आहे, बरोबर आहे. किंवा आणखीन एक गोष्ट आपण येथे अशा सांगू शकतो की आता बघा, पूर्वीचे जे कर्मचारी होते, महसूल विभाग म्हणा किंवा आणखीन कुठला विभाग, त्याच्यामध्ये सगळं कसं हातानं लिहायचं. पत्र व्यवहार असतील किंवा आणखीन कुठले व्यवहार असतील, सगळे हाताने म्हणजे पेनानं लिहून असे व्यवहार होते. परंतु नंतर काय झालं, MSIT कंपल्सरी केलं बघा सगळ्यांना. काय केलं, तर कॉम्प्युटरचे व्यवहार त्यांना यावेत. परंतु असे काही जण आहेत की ते जमतच नाही, कॉम्प्युटर अजूनही जमत नाही. आता रिटायर व्हायला आलेले आहेत, परंतु ते कॉम्प्युटरचे व्यवहार त्यांना येतच नाही. मग अशा वेळी सुद्धा मग काय होतं, यांचं काम कमी होतं. त्यामुळे सुद्धा त्यांना बोलणं खावं लागतं. म्हणजे काय, ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी याच्यामुळं कामात बदल होतात आणि हे होणारे कामातील बदल त्या ठिकाणी टिकणं हे काही जणांना जमतं, काही जणांना जमत नाही. ज्यांना जमत नाही त्यांना हे काय होतं, मग ताणाचं कारण ठरतं, ताणतणावाचं कारण ठरतं. त्यासोबत आणखीन काय उदाहरण या ठिकाणी देता येईल? मग ते शिकून घेणं, काय त्या गोष्टी शिकून घेणं, ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी शिकून घेणं. आणि ते सगळ्यांना शिकता येईलच असं पण होत नाही, बरोबर आहे. आणि शिकलं तरी सगळ्यांना येतीलच असं पण होत नाही. म्हणून काय होतो, अशा गोष्टींचा सुद्धा ताण त्या ठिकाणी त्या व्यक्तींवरती येत असतो. म्हणजेच हे जे बदल आहेत ते काय आहेत, संरचनात्मक बदल आहेत. आणखीन काय सांगता येईल याच्यामध्ये?
झालं माझं एंड आलं. ह्याच्यात कशाला डिस्कनेक्ट केलं कुत्र्याने? तुला दमच नसते कशाची. ह्याला होत नाही म्हणलं नाही का? दीदीच म्हणली होती ह्याला कुठे डिव्हाइसच कनेक्ट होत नाही. हा चालेल. हे बघ हे असं धरायचं पहिल्यांदा. ठीक 1 आहे. 6 3 9 असं बघा करायचं. पुढचा एक पॉईंट बघूया आपण. नाहीच ठेवलं. निर्णयामध्ये सहभागित्व नाही. याच्यामध्ये काय काय सांगितलंय बघा. अनुभवी व अनेक वर्षापासून काम करणाऱ्या जुन्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनातील कोणत्याही बाबींचे निर्णय घेताना त्यामध्ये सामील न करून घेणं किंवा आमच्या इथली एक काल परवाची एक गोष्ट होती की बघा जुन्या कर्मचाऱ्यांना जास्त पगार द्यावी लागते, अनुभवी कर्मचाऱ्यांना जास्त पगारी द्यावी लागतात. म्हणून काय केलं की नवीन फ्रेश लोक घेतली बिना अनुभवी, काही माहीत नसलेलं. मग कारखाना व्यवस्थित चाललाच नाही असं त्या ठिकाणी निदर्शनास आलं. का झालं असं? बघा, किंवा एखादं कंपनीचं असेल किंवा एखाद्या मशिनरी बाबत असेल तर एखाद्या व्यक्तीला त्याच्याबद्दलचं अतिरिक्त ज्ञान असतं किंवा अतिरिक्त अनुभव असतो. त्या मशिनरीचा तो जो घोळ आहे किंवा तो जो बिघाड आहे तो एका चुटकीसरशी तो सॉल्व्ह करू शकतो. परंतु जर समजा त्या व्यक्तीला जर त्या निर्णयामध्ये सहभागी करून घेतलं नाही तर तो सॉल्व्ह करेल का हो तो प्रॉब्लेम? त्या मशिनरीमध्ये बिघाड झालेला तो विचार काय करेल? मला बोलवलंच नाही तर मी कशाला सांगू? तो मजा बघणार यांची. हा, तो काय करेल? मला बोलवलंच नाही, काय हा. गरज आहे, जाऊ द्या, होऊ द्या, बिघडू द्या सगळं, काय हरकत आहे, एक 1200 पोते का साखर खराब आहे ना, येऊ द्या, असं त्याचा विचार असतो. म्हणजे त्याचा युगो त्या ठिकाणी हर्ट होतो. म्हणून अशा जुन्या कर्मचाऱ्यांना सुद्धा मानपान देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. नवीनच कर्मचारी सगळं करतील असं त्या ठिकाणी नाही. म्हणजे निर्णयात सहभागी करून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यासोबत संघटनात्मक नेतृत्व एक भाग आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, आपल्या सहकाऱ्यांशी हुकुमशाही पद्धतीने वागणाऱ्या नेतृत्वाविषयी कामगारांमध्ये द्वेषाची भावना असते. एखादा अधिकारी आहे आणि तो वागणूक अशी देतोय की हिटलर प्रमाणे तो वागणूक देतोय कर्मचाऱ्यांना. मग असा अधिकारी आवडेल का हो कर्मचाऱ्यांना? नाही नाही, अजिबातच आवडणार नाही. बरोबर आहे. मग होतं काय, तर त्याच्याबद्दल द्वेष भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. द्वेष भावना निर्माण झाल्यास काय होतं की त्याचा परिणाम त्या कर्मचारी जे करतात काम त्याच्यावरती होतो. बरोबर आहे. काम ते कसं व्यवस्थित करणार नाहीत, त्यांचं मन त्या कामामध्ये लागणार नाही द्वेष भावना निर्माण झाल्यामुळं. आणि अशा पद्धतीनं हा सुद्धा एक संघटनात्मक नेतृत्वाचा परिणाम त्या ठिकाणी ताणतणावासाठी कारणीभूत ठरू शकतो. असे वेगवेगळे आपण प्रकार बघितलेले आहेत. बाकीचे जे प्रकार आहेत ते आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. आपले ते हे एक सर दिसत नाही, तो काय त्यांचं नाव? कुठले? काय आहेत ते कुडके सर? काय तुमचे सहकारी? कुडके सर हा, असतील ना, आज नाही वाटतं बहुतेक. नाही, 2-3 दिवस पण मागे दिसले नाहीत त्यांनी. असं आहे का? आज नाहीत, मागच्या गेलेल्या आठवड्यात होते. होते का? हो. चालते, थांबूया मग. हॅलो.